पुढची बातमी बीडमधून. बीडमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 जणांना एसटी बसनं चिरडल्याची घटना घडली। या तरुणांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून आता या ठिकाणी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। जोपर्यंत एसटीचे अधिकारी या ठिकाणी येऊन या तरुणांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला नोकरीत सामावून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। पोलीस अधिकारी या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण दृश्यही पाहू शकतो। अपघात घडला, भीषण अशा अपघात घडला। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय। प्रयत्न करत होते। सकाळी 4-5च्या दरम्यान उठून ते नियमितप्रमाणे प्रॅक्टिस करत असत पोलीस भरतीची। परंतु या एसटी चालकाने त्यांच्याकडे न पाहता त्यांना अमानुषपणे चिरडलेला आहे आणि त्यांचा या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे। त्यामुळं या कुटुंबावर सध्या खूप मोठी वाईट वेळ आलेली आहे आणि या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे तरुण झटत होते, मेहनत घेत होते। त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील किमान एक सदस्य या एसटी महामंडळामध्ये शासकीय सेवेत घ्यावा आणि त्याशिवाय आणि लेखी आश्वासन एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी दिल्याशिवाय आम्ही जे की मृतदेह आहेत ते ताब्यात घेऊन अंत्यविधी करणार नाहीत, एवढीच आमची भूमिका आहे। यावर आम्ही सर्व ठाम आहोत। मोरे सुभाष लक्ष्मण।